नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येतील. आजची आपली रेसिपी आहे पुरणाचे कानोले. ही रेसिपी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. नागपंचमीला नागोबाच्या नैवेद्यासाठी खास ही रेसिपी केली जाते. बनवायला फार सोपे असतात आणि खायला फारच चविष्ट लागतात. चला तर बघूया हे पुरणाचे कानोले कसे बनवायचे आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. पुरण बनवण्यासाठी मी इथे घेत आहे 2 कप चण्याची डाळ. डाळ स्वच्छ धुवून घेऊन ती थोडा वेळ तशीच भिजत ठेवणार आहे आणि नंतर कुकरला शिट्या काढून घेऊयात. डाळ शिजण्यासाठी आपण इथे 4-5 शिट्या काढून घेऊयात. इथे मी 2 कप चिरलेला गूळ घेतला आहे आणि जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता. तसेच इथे मी केमिकल विरहित गूळ घेतला आहे, म्हणून याचा कलर थोडासा लालसर रंगाचा दिसतोय. गूळ लालसर रंगाचा आहे, पण हा गूळ खायला हेल्दी असतो, म्हणून मी हा गूळ वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता. इथे घेतली आहे जायफळाची पावडर आणि वेलची पूड आणि चिमूटभर मीठ. कोणत्याही गोड पदार्थात जर चिमूटभर मीठ घातलं तर त्याची चव आणखी जास्त खुलून येते. चला तर आपण डाळ पाहूयात शिजली आहे का. तर डाळ आपली चांगली शिजली आहे. आता डाळीचे एक्स्ट्राचे पाणी काढून घेऊयात. हे पाणी आमटीसाठी वापरू शकता. आता पुरण शिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे कढईमध्ये शिजवलेली डाळ आणि गूळ घालत आहे. तुम्ही गूळ पावडरही वापरू शकता किंवा अर्धा गूळ आणि अर्धी साखरही वापरू शकता. गूळ विरघळून मग ते पातळ होईल. मग सतत 1 चमचा फिरवत राहायचं, जेणेकरून पुरण भांड्याला चिटकणार नाही. 6-7 मिनिटांनंतर पुरण चांगलं शिजून तयार होईल. तुम्ही बघू शकता गूळ चांगला वितळला आहे. आपलं पुरण शिजेल तोपर्यंत आपण कानोल्यांसाठी लागणारी कणिक मळून घेऊयात. तर मी इथे एका मोठ्या भांड्यात पीठ आणि 4 चमचे बारीक रवा घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आपण जसं पुरीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट मळून घेऊयात. तुम्ही बघू शकता पुरण चांगलं घट्ट होत आलेलं आहे. आता यात मी जायफळाची पावडर आणि वेलची पूड टाकून घेत आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालत आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपलं पुरण चांगलं शिजलं आहे. आता यावर मी 1 चमचा तूप टाकून ठेवणार आहे. आता पुढच्या कृतीकडे वळूयात. आपण इथे अर्धा तास पीठ चांगलं भिजवून घेतलं आहे. आता जसे आपण पुऱ्यांसाठी छोटे छोटे गोळे करून घेतो तसेच गोळे करून घ्यायचे आहे आणि पुरी छोटी लाटून घ्यायची आहे आणि कानोले तयार करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे आणि लाटी जास्त पातळही लाटायची नाही आणि जाडसरही ठेवायची नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रमाणे लाटी लाटून घ्यायची आहे आणि आता या लाटीला आपण करंजीच्या साच्याने मऊ गुबगुबीत नाजूक असे कानोले तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता अशा प्रमाणे सुरेख कानोले तयार करून घ्यायचे. असेच आपण सगळे तयार करून घेऊयात. सगळे कानोले बनवून तयार आहेत आणि तेलही चांगलं गरम आहे. तर आता आपण कानोले तळून घेऊयात. तेल चांगलं गरम झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून दोन्ही साईडने कानोले चांगले तळून घेऊयात. याला तळायला फारसा वेळ लागत नाही, कारण पुरण आतमध्ये शिजलेलंच आहे. यामुळे कानोले लवकर तळून तयार होतात. असेच आपण सगळे कानोले तळून घेऊयात. तर तयार आहेत नागपंचमी स्पेशल नागोबाच्या नैवेद्याचे कानोले. तुम्हीही अशाप्रमाणे बनवू शकता आणि नागदेवतेला नैवेद्य दाखवू शकता. तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर रेसिपी
आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खा आणि मजेत राहा. धन्यवाद.